हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हेलो 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 सुंदर ते जान उभे विठेवरे 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 कर कटेवारी कर कटेवारी कर कटेवारी कर कटेवारी
हेची ध्यान तुळसी हार गणा कासे पितांबर तुळसी हार गणा कासे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी तुळसी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले मकर कुंडले तळपते श्रवणी घटी कंठे कौस्तुभमणी विराजिता तुळसी हार गणा कासे पितांबर तुळसी हार गणा कासे पितांबर कंठे कौस्तुभमणी विराजित आवडे निराकार हेची ध्यान 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 आवड्यानी 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 निराकार हेची ध्यान ध्यान आवडे निराकार आवडे निराकार हेची ध्यान हार गणा कासे पितांबर तुळसी हार गणा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार तुळसी हार तुका मने माझे हेचे सर्व शोक तुका मने माझे हेचे सर्व शोक तुक मन माझे सर्व दुःख तुक मन माझे सर्व तुका मने माझे ते सर्व शोक तुका मने माझे ते सर्व शोक मन माझे सर्व तुक मन माझे पाहे ना श्रीमुख आवडीने पाहे ना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहे ना श्रीमुख तुळसी हार गळा
आवडे निरंतर आवडे आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा से पितांबर तुळसी हार गळा से पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुझ्यात गळा हरि जय जय 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 हरि जय कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले भो विठ्ठल बरवा तुहा माधव बरा
विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय दिवाची द्वारी उभाक्षण भरी दिवाची द्वारी उभाक्षण भरी तिने मुक्ती चारी साधी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगो करी असोनी संसारी जिव्हे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाई हा सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा देव म्हणे वसत्या पुन्हा ज्ञानदेव म्हणे व्यासांची देव म्हणे वसत्या पुन्हा द्वारकीचा राणा पांडवा द्वारके हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करू विठोबा विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी देवाची दारे उभाक्षण भरी देवाची दारे उभाक्षण भरे देवाचे द्वारी ओमाचन भरी देवाचे द्वारी ओमाचन भरी देवाची दारे उभाक्षण भरी देवाची दारे उभाक्षण भरे देवाचे द्वारी ओमाचन भरी हरी देवाचे द्वारी ओमाचन भरी तेरे मुक्तिचारी तारे
मुखे माना हरि मुखे माना तेने मुक्ति चारी साधिया तेने मुक्ति चारी साधिया हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे मना पुण्यात गणना कोण करे पुण्यात गणना पुण्यात गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना हरि मुखे माना हरि मुखे माना
जरा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तेच्या रे साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी साधकाचे माईबाप योगी यांची माऊली असणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा हरिपाठ या ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रथम क्रमांकाचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता मी आपणासमोर उपस्थित केलेला आहे. मला वाटतं हा अभंग पाठ नाही असं या मंडपात किमान एकही माणूस मला भेटणार नाही. आणि यदा कदाचित एखाद्याचा पाठ नसेल तर समजायचं त्याची कीर्तनाची आज पहिल्यांदाच गाढ झालेली आहे आणि म्हणून त्याचा पाठ नसेल असं मला वाटतंय. सगळ्यांचा प्रत्येकाचा अभंग पाठ आहे. आपण अनेकदा हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हा अभंग काय करत असतो, ऐकत असतो. अत्यंत सहज आणि सोपा असणारा, सर्वांच्या परिचित असणारा अभंग मी आजच्या सेवेकरता आपणासमोर या ठिकाणी निवडलेला आहे. खरं तर रमेश महाराजांना वाटलं असेल आज गंगा पूजन आहे आणि हे महाराजांनी देवाची द्वारे अभंग का बरं घेतला असेल, तर रमेश महाराज त्याचं कारण असं आहे की ज्या सत्यभामा आई आणि ज्या तीर्थयात्रा करून आलेल्या आहेत, तीर्थयात्रा करून आल्यात याचा अर्थ असा, मला वाटतं 4 धाम आणि अनेक वेगवेगळी तीर्थ त्याच्यामध्ये असतील. अर्थात प्रत्येक देवाच्या दारामध्ये त्या जाऊन आलेल्या आहेत. तर ज्या देवाच्या दारामध्ये त्या जाऊन आलेल्या आहेत त्या देवाचं नक्की दार कोणतं, काय आणि कसं आहे हे पटवून देण्याकरता मी केवळ आजचा हा अभंग या निमित्तानं काय केलेलं आहे आणि निवडलेला आहे. पण तरी देखील मला गंगापूजन म्हणजे काय हे सांगायचंच आहे. 1 तास फक्त माझ्याकडे शिल्लक आहे आणि 1:15 मला या कार्यक्रमाचे नियोजक आणि माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण माधवजी महाराज काजळे यांनी 12:15 मला वेळ दिलेली आहे. त्यामुळे 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. मला अर्धा तास तीर्थयात्रा का करायची किंवा तीर्थयात्रेचं महत्त्व काय आहे, गंगापूजन का करायचंय त्याचं महत्त्व काय आहे हे मला अर्धा तास याबद्दल आपल्याशी चर्चा करायची आहे. आणि उरलेल्या अर्धा तासात या अभंगाचं केवळ 1 चरण आपण सोडवण्याचा काय करूयात, या निमित्तानं प्रयत्न करूयात. तेव्हा या कार्यक्रमाला जे आपण सगळेजण उपस्थित आहोत, अर्थात त्याचं निमित्त गंभा
सत्यभामा दत्तात्रय कासार या आईंनी 4 धाम यात्रा अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण करून आणि पुन्हा ते आपल्या घरी परतले आणि त्या निमित्तानं हे गंगा पूजन अर्थात त्याला माऊंदे असा देखील वेगवेगळ्या प्रकारचे किंवा उद्यापन असा देखील त्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा या गंगा पूजनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम, हे अन्नदान, हे हरिकीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होती. त्यामध्ये विजय दत्तात्रय कासार त्यांचा मुलगा, त्याचप्रमाणे विनायक दत्तात्रय कासार, योगेश दत्तात्रय कासार हे सर्व त्यांची मुलं, त्याचप्रमाणे राजाराम नारायण कासार, चंद्रकांत गंगाराम कासार, अशोक श्रीरंग कासार आणि प्रवीण श्रीरंग कासार हे सर्व दीर आणि पुतण्या समाधान रतन कासार या सर्वांच्या वतीनं मला हरिभक्तीपरायण माधवजी महाराज काजळे यांनी या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि या निमंत्रणामुळेच मला आज या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्व भाग्यवंतांचं मला दर्शन झालं, मी माझं परम भाग्य समजतो. आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही, ज्यांनी अनेक वेळा आत्तापर्यंत मला साथ दिलेली आहे, असे आमचे रमेशजी महाराज या ठिकाणी संजयजी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. या महाराष्ट्राचे गान कोकिळा हरिभक्तीपरायण गोरखजी महाराज गतीर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण पूनमताई याही या ठिकाणी आवर्जून साथीला उपस्थित आहेत. ताल महर्षी, मृदंग महर्षी, किती पदव्या देऊ त्या, जेवढ्या पदव्या दिल्या तेवढ्या कमीच. अनेक वेळा ज्यांनी मला खूपदा वाजवलेलं आहे, वाजवले म्हणजे पखवाजाची साथ ज्यांनी अनेक वेळा मला कीर्तनामध्ये केलेली आहे, असे माझे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं भूषण मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. हे छोटे बालगोपाळ जे आपल्याला दिसत आहेत ते हरिभक्तीपरायण अतुलजी महाराज पानसरे परदेशी, अतुलजी महाराज हे या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसह उपस्थित आहेत. तेव्हा आणि आपण सर्व गुणीजन मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी पुन्हा 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 या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या मर्यादित वेळेमध्ये या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मला सुरुवातीच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 प्रश्न उपस्थित करायचे आणि या 4ही प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून मला तीर्थयात्रेचं काय महत्त्व आहे हे आपल्या समोर मांडायचं आहे. बारीक ऐकून लक्ष देऊन ऐका, वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे. पहिला प्रश्न आहे, तीर्थयात्रा का करायची, कशा करता तीर्थयात्रा करायची, केली तर काय होणार आहे आणि नाही केली तर काय बिघडणार आहे, या प्रश्नाचं उत्तर मला आपल्याला द्यायचं आहे. दुसरा प्रश्न मला आपल्या समोर मांडायचा आहे, समजा ठीक आहे करायची तीर्थयात्रा, पण मग ती कधी करायची आहे, केव्हा करायची तीर्थयात्रा, या प्रश्नाचं उत्तर मला आपल्या समोर मांडायचं आहे. तिसरा प्रश्न, ठीक आहे समजा करायची मला तीर्थयात्रा, केली पण ती कशी करावी तीर्थयात्रा, याचंही उत्तर मला आपल्या समोर मांडायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या तीर्थयात्रेचं फळ आम्हाला काय मिळणार आहे, या माध्यमातून या 4 प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर मांडून मला पुढे जायचं आहे. ऐका बारीक, का बरं तीर्थयात्रा करायची, कशा करता तीर्थयात्रा करायची, बरं नाही केली तर काय म्हणून बिघडणार आहे आणि केली तर काय त्याचं एवढं फळ मिळतं मनुष्याला. तर ऐका, मला 2 ते 3 प्रकारे याचं उत्तर देता येईल. का तीर्थयात्रा केली पाहिजे, तर आमच्या संत महात्म्यांनी आणि शास्त्रानं आम्हाला सांगितली तीर्थयात्रा करा, म्हणून आम्हाला काय करायची, तीर्थयात्रा करायची. कारण आपण वारकरी संप्रदाय नाही, हे सगळं मनुष्य जीवन त्याला जर योग्य ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याने कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, संत महात्म्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. संत महात्म्यांनी जे नियम आम्हाला घालून दिले, संत महात्म्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला, त्या मार्गानं जर आम्ही गेलो तर तुकोबाराय बोलतात, आयुष्यात कधीच कोणती अडचण येत नाही, कुठलाच गुंता तुम्हाला काय करत नाही, भेडसावत नाही. तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता, आन पडे गुंता कोट काय, पडे गुंता कोट काय, तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता, पडे गुंता कोट काय, पडे गुंता
संत महात्म्यांनी दाखवलेल्या मार्गाने जर आम्ही चाललो, त्या मार्गावर जर आम्ही पाऊल टाकलं तर आयुष्यामध्ये कधीच कोणता गुंता तुम्हाला भेडसवणार नाही, कुठल्याच प्रकारची अडचण तुमच्या ध्येयापर्यंत जाण्याकरता तुम्हाला येणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपण काय करतो, आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत का पोहोचता येत नाही, तर त्याचं कारण आम्ही संतांच्या मार्गानं न जाता आम्ही मनाच्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करतो. मनो मार्गे गेला तो तिचे मुकला, हरी पाठी स्थिरावला तोचे धन्य. हरी पाठी स्थिरावला तोचे धन्य. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य, तोच धन्य. हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. आपणही सगळेजण परमार्थिक वाटचाल करत असताना आपल्या ध्येयापर्यंत का पोहोचता येत नाही? संत महात्मे जर त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचले, आम्हाला का पोहोचता येत नाही? त्याचं कारण आहे की आम्ही संतांच्या मार्गानं, संतांनी दाखवलेल्या मार्गानं न जाता आम्ही आमच्या मनाच्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मनाच्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न केल्यामुळेच आम्हाला आजपर्यंत त्या ध्येयापर्यंत काय करता आलं नाही, जाता आलं नाही. चला, मुद्दा बाजूला जाईल. मला एकच गोष्ट पटवून द्यायची आहे, का तीर्थयात्रा करायची आहे? तर आम्हाला संतांनी सांगितली तीर्थयात्रा करा, आमच्या शास्त्रानं आम्हाला सांगितली तीर्थयात्रा करा, आणि म्हणून आम्हाला तीर्थयात्रा करायची. प्रमाणे हरिपाठात गोड प्रमाणे काय प्रमाणे हरिपाठामध्ये तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. अर्थात ज्ञानोबाराय आम्हाला उपदेश करतात, ज्ञानोबाराय आम्हाला बोलतात, तीर्थ व्रत भाव धरी रे करुणा. तीर्थाला जा किंवा तीर्थयात्रे सुखे जाऊ, वासुदेवामध्ये आपल्याला प्रमाण बघायला मिळतं. तेव्हा संत महात्म्यांनी आम्हाला सांगितली की तीर्थयात्रा करा, याकरता आम्हाला तीर्थयात्रा करायची. मग का हो, ज्ञानोबारांनी आम्हाला सांगितली तीर्थयात्रा करा, तुकोबारांनी आम्हाला सांगितली तीर्थयात्रा करा, नामदेवरांनी आम्हाला सांगितली तीर्थयात्रा करा, पण मग त्यांनी केली का नुसतंच आम्हाला सांगितलं त्यांनी? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. तर ज्ञानोबारांनी देखील जसं ज्ञानोबारांनी आम्हाला सांगितले की तीर्थयात्रा करा, तसं स्वतः ज्ञानोबारांनी देखील काय केलेली आहे? तीर्थयात्रा केलेली. प्रसंग सांगायला वेळ कमी आहे, फक्त मोजका स्पर्श करतो, ऐका. ज्ञानोबारांना एकदा इच्छा झाली की सगळं भारत भ्रमण करावं, भारतातल्या सगळ्या तीर्थयात्रांचं दर्शन घ्यावं, तीर्थयात्रा करावी. पण मग कोणीतरी सोबत पाहिजे. कोण सोबत पाहिजे? आणि मग ठरवलं की भगवान पांडुरंग परमात्म्यांचे लाडके निस्सीम भक्त नामदेवरायांना आपण काय करूयात आणि बरोबर घेऊन जाऊयात. आणि म्हणून मग ज्ञानोबाराय आदी करून सर्व भावंड भगवान पांडुरंग परमात्म्याकडे गेली आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, देवा आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय, तुझा लाडका भक्त नामदेव त्या नामाला आमच्या सोबत दे. आणि मग सांगितलं नामदेवरांना, नामदेवा ज्ञानोबाराय आले, तुला त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला जायचंय. म्हणले, देवा मी तीर्थयात्रेला जाणार नाही. अरे का जाणार नाहीस? ज्ञानोबाराय तुझी अपेक्षा करतायत. नाही देवा, मी करू काय तीर्थयात्रेला जाऊन? अरे करू काय म्हणजे देवाचं दर्शन घ्यायचंय. म्हणले, देवा तुला माहिती नाही, माझं ब्रीद ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? की कटेवर कर नाही.
देवा माझं ब्रीद ठरलेलं आहे. काय ब्रीद आहे तुझं ठरलेलं? की ज्या देवाचे कटेवर कर नाहीत, अर्थात कटेवर ज्या देवाचे हात नाहीत, मी त्याचं दर्शन घेणार नाही. आणि मग तिकडे तीर्थयात्रेला जाऊन करू काय मी? प्रत्येकाची ब्रीद ठरलेली असतात, प्रत्येकाची काही ठरलेली असतात. काहींचं ब्रीद ठरलेलं असते, मी काही झालं तरी हा पदार्थ खाणार नाही. काहींचं ठरलेलं असतंय, मी मेलो तरी त्याच्या घरी जाणार नाही. काहींचं ठरलेलं असतंय, महाराज बोंबलून बोंबलून मेला तरी आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणणार. बघा, नाही म्हणतात ते. असू द्या, काही हरकत नाही. मुद्दा माझा असा आहे, देवा अरे माझं ब्रीद ठरलेलं आहे, ज्या देवाचे कटेवर हात नाहीत मी त्याचं दर्शन घेणार नाही. अरे तू दर्शन घे की नको घेऊ, पण तुला ज्ञानोबा यांची संगत मिळते किमान याकरता तरी तू काय कर, त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला जा. तयार झाले नामदेवराय, आणि नामदेवराय तयार झाल्यानंतर मग पूर्ण भारत भ्रमण करून नामदेवराय ज्ञानोबाराय आधी करून सर्व मंडळी पंढरपुरामध्ये पोहोचली. आणि मग नामदेवराय पंढरपुरामध्ये तीर्थयात्रा करून आल्यानंतर स्वतः भगवान परमात्म्यानं त्या तीर्थयात्रेचं उद्यापन किंवा माऊंदे म्हणा किंवा त्या तीर्थयात्रेचं गंगा पूजनाचा कार्यक्रम स्वतः भगवान परमात्म्यानं पंढरपुरामध्ये आयोजित केलेला आपल्याला तीर्थावळीच्या अभंगामध्ये काय करायला मिळतो, त्याचा पुरावा आपल्याला सापडतो. तीर्थावळीचे नामदेवरायांचे अभंग जर तुम्ही वाचले तर त्याच्यामध्ये गंगा पूजन आणि का तीर्थयात्रा करायची, कशा करता तीर्थयात्रा केली पाहिजे, काय फळ मिळतं, आणि ते आल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं त्याचं माऊंदे किंवा भगवान पांडुरंग परमात्म्यानं ते गंगा पूजनाचा उद्यापनाचा कार्यक्रम कसा आयोजित केला होता, याचं सर्व चरित्र आपल्याला त्या तीर्थावळीच्या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अर्थात नामदेवराय तीर्थयात्रेला गेले होते, ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला गेले होते, आणि मग ते ज्ञानोबाराय जर आम्हाला सांगतात की तीर्थव्रत भाव धरे रे करुणा, तर आम्हाला सुद्धा तीर्थयात्रेला काय झालं पाहिजे, गेलं पाहिजे, जाता आलं पाहिजे. चला, संत महात्मे सांगतात, शास्त्र सांगताय की तीर्थयात्रेला जा, म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. पण मग कसं गेलं पाहिजे तीर्थयात्रेला? अनेक लोक तीर्थयात्रेला वेगवेगळ्या पद्धतीने जातात. आता आमच्याकडची बरीचशी लोक इथं नाशिकला येतात. नाशिक हे सुद्धा एक तीर्थ आहे, गंगा आहे तिथे, तीर्थ आहे, ती लोक येतात. पण ती कशा करता येतात माहिती आहे का तुम्हाला? कशा करता येतात नाशिकला? तुमच्याकडची लोक जातात की नाही माहित नाही. आमच्याकडची लोक नाशिकला येतात, तीर्थयात्रेला येतात, पण ती कशा करता येतात? ते हस्ती विसर्जन करायला येतात. मग आता हस्ती विसर्जन करण्याच्या हेतू नका होईना, पण ती नाशिकला आली, पण नाशिकला आली, तीर्थयात्रा घडली त्यांची, पण ती त्यांची सुखासुखी तीर्थयात्रा घडली नाही. मी मगाशी वासुदेवातलं प्रमाण देऊन गेलो की तीर्थयात्रे सुखे जाऊ, सुखानं तीर्थयात्रा करता आली पाहिजे. उगाच माझ्याकडनं काहीतरी पाप घडलंय आणि त्या पापाचं क्षालन करण्याकरता अनेक लोक काय करतात, सर तीर्थयात्रा करत असतात. शास्त्राचं म्हणणं आहे, जर आपल्या घरामध्ये कोणी आत्महत्या केली असेल किंवा आपल्या घरामध्ये एखाद्याचा अपमृत्यू झाला असेल तर त्याचा आपल्या कुळाला काही त्रास होऊ नये याकरता शास्त्रानं तीर्थयात्रा करण्याचा उपदेश, तीर्थयात्रा करण्याचा संदेश तुम्हा आम्हाला दिलेला आहे. पण मग तीही तीर्थयात्रा होईल, पण ती तीर्थयात्रा सुखासुखी होणार नाही, ती दुःखादुखीची तीर्थयात्रा होईल. अर्थात आपणही तीर्थयात्रा करायची, पण सुखानं मला देवाचं निस्सीम भावानं दर्शन घ्यायचंय, मला गंगा स्नान करायचंय, या भावनेनं, या निस्सीम भावानं मनुष्यानं काय केली पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे. अजून तीर्थयात्रा कशी केली पाहिजे? तर ज्ञानोबाराय त्याला पुरावा देतात. तीर्थयात्रा करा, तुम्ही करू नये असं नाही. ज्ञानोबाराय सांगतात तुम्ही तीर्थयात्रा करा, पण त्या तीर्थयात्रेच्या सोबत जर भगवान परमात्म्याचं नामस्मरणाची जोड त्या तीर्थयात्रेला नसेल तर ज्ञानोबाराय म्हणतात ते सगळं व्यर्थ आहे, व्यर्थ आहे ते सगळं. त्रिवेणी संगमी चित्त नाही नामे तरे ते. मग कशी केली पाहिजे तीर्थयात्रा? तर तीर्थयात्रेसोबत आमच्या मुखामध्ये सतत भगवान परमात्म्याचं काय झालं पाहिजे, नामस्मरण राहिलं पाहिजे. आणि जर नामस्मरण राहिलं नाही तोंडामध्ये, मुखामध्ये तीर्थयात्रा करताना नामस्मरण नसेल तर ती तीर्थयात्रा नाही होणार, ती पिकनिक होईल. पिकनिक, पिकनिक कळते का तुम्हाला इकडं? पिकनिक, सहल 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 होईल, ती पिकनिक होऊन जाईल ती पिकनिक. मग पिकनिकला लोक कुठे जातात? माधव महाराज एक जण मला म्हणला सगळा भारत फिरून झाला, म्हणलं सगळी तीर्थक्षेत्र फिरून झाली, आता माझं एकच तीर्थक्षेत्र राहिलंय. म्हणलं कोणतं? ते म्हणले गोवा. आता काय गोवा काही तीर्थक्षेत्र आहे काय? अरे ते गोव्याला लोक पिकनिकला जातात, नको त्या गोष्टी करायला जातात. गोवा काही तीर्थक्षेत्र नाहीये. मग तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात किरण महाराज? तर तीर्थक्षेत्रामध्ये 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. नंबर 1, तीर्थयात्रा एकतर संतांच्या भूमीची तीर्थयात्रा होते किंवा एकतर देवभूमीची तीर्थयात्रा होते. अर्थात
अर्थात तिथे देवाचा पदस्पर्श होणं अपेक्षित आहे. ज्या भूमीला भगवान परमात्म्याचा पदस्पर्श झालेला आहे त्याला तुम्ही एकतर तीर्थक्षेत्र म्हणा. अर्थात ज्या भूमीला संत महात्म्यांचा पदस्पर्श झालेला आहे त्या भूमीला तुम्ही काय म्हणू शकता? तीर्थक्षेत्र म्हणू शकता. अजून नुसतं क्षेत्र असून चालत नाही, तिथं गंगा असावी लागते. तेव्हा या दोन्ही गोष्टी जेव्हा तिथं एकत्र येतील तेव्हा खऱ्या अर्थानं ते काय होत असतं. नाहीतर मग लोक गोव्याला जातील ना, आम्ही तीर्थक्षेत्राला गेलो होतो आणि आणतील तिथलं त्या समुद्राचं पाणी, त्याचंही गंगापूजन ठेवतील, किरण महाराजाला बोलवतील आणि मग माधव महाराज मला बोलतील आता गोव्याचं महात्म्य काय सांगावं, हा मोठा प्रश्न पडेल ना आपल्या समोर. काय गोव्याचा महिमा काय सांगायचा. त्यामुळे तीर्थक्षेत्र कुठली तीर्थक्षेत्र होत नाहीत जिथे देव आहेत, जिथं संत आहेत. बघा ना तुम्ही देहूला जा, देहूला आपण कोणामुळे जातो? पांडुरंगही म्हणून देहूला जात नाही, तर देहूला कशा करता जातो? जगद्गुरु तुकोबाराय तिथे जन्माला आलेत. जगद्गुरु तुकोबारायांचा पदस्पर्श त्या भूमीला झालेला आहे आणि म्हणून आम्ही देहूला काय करतो? देहूची वारी करतो. पैठणला जातो आपण, देव आहे म्हणून जात नाही लोक पैठणला. तर पैठणला संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पदस्पर्श त्या भूमीला झालेला आहे म्हणून आपण जातो. आणि पंढरपूरला आपण जातो, ते पंढरपूरला कशा करता जातो? तर अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा त्या क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून आपण काय करत असतो? त्या पंढरपुरामध्ये जात असतो. याकरता तीर्थक्षेत्र एकतर संत भूमी किंवा एकतर देवभूमीला संत या ठिकाणी आणि तीर्थक्षेत्र म्हणत असतात. तेव्हा भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखामध्ये नसेल तर ती तीर्थयात्रा होणार नाही, ती आपली फेरी होईल, ती आपली पिकनिक होईल. आपण वारीला जेव्हा चालतो ना, वारीला तेव्हा नियम असा आहे, जर वारीमध्ये चालत असताना तुमच्या मुखामध्ये नामस्मरण नसेल तर ती वारी होत नाही, ती फेरी होते, तुमची फेरी. हे कायम आपण ध्यानात ठेवा. त्यामुळे म्हणून ज्ञानोबाराय बोलून गेले, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मुखामध्ये नामस्मरण करता करता तीर्थयात्रा करावी, याकरता तीर्थयात्रा केली पाहिजे. अजून कधी करावी तीर्थयात्रा? कधी करावी? तर ज्ञानोबाराय सांगतात, आधी करून सर्व संत महात्मे सांगतात, जोपर्यंत तुमचे हे हातपाय जवळ सकळ गोड महाराजांनी प्रमाण दिलंय. कधी करायची तीर्थयात्रा? तर संत महात्म्यांनी सांगितलंय, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. अर्थात हा जो चालावया शब्द आहे हा हातालाही लागू पडतो आणि तो त्या पायालाही लागू पडतो. याचा अर्थ जोपर्यंत पाय चालते आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. आणि दुसरं, हात चालते तोपर्यंत. हात चालतेत म्हणजे येतंय का लक्षात मला काय म्हणायचंय ते? हा, हे जोपर्यंत हात चालतेत म्हणजे याचा अर्थ, कारण तीर्थयात्रा करायची म्हणजे सोपं नाही, खर्च आहे त्याला. जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, फिरण्याचा खर्च, बोटीचा खर्च, त्या रिक्षात बसायचा खर्च, टांग्याचा खर्च वेगळा, पुन्हा घोंगड्या बांगड्या घ्यायच्या असतात, तो खर्च भयानक खर्च आहे, तो भयानक सगळा खर्च आहे. मुद्दा माझा असा आहे की संत महात्मे म्हणाले, जोपर्यंत पाय तुमचे धडधकट आहेत, नाही, तुमचं शरीर जोपर्यंत तुमच्या ताब्यात आहे तोपर्यंत तुम्ही काय करून घ्या? तीर्थयात्रा करून घ्या. एकदा तुमचं शरीर पारतंत्र्यात गेलं, विशेष आहे पारतंत्र्यात म्हणजे एकदा तुमचं शरीर आता तुमच्या ताब्यात राहिलं नाही आणि अर्थात गलित गात्र इंद्रिय झाली की मग मात्र तुमची इच्छा असूनही काय होणार नाही? तुम्हाला तीर्थयात्रा करता येणार नाही. दुर्दैव असं आहे आपलं की आपण तरुणपणामध्ये संसार करून घेतो आणि मग थकले भागले सोनांनी हाडाड करायला सुरुवात केली का मग म्हातारी आमच्याकडे येते, महाराज आता कुठं तुमची ट्रिप जाणार आहे? आता काय करते ट्रिप विचारून? आता संपला तुझा खेळ, आता तुला बसची पायरी चढता येत नाही, तुला उचलून ठेवावं लागतंय, आता तीर्थयात्रेला तुला नेऊन काय करणार आहे आई? तेव्हा म्हणून जोपर्यंत आपले हात पाय सगळं हे शरीर जोपर्यंत धडधाकट आहे, जोपर्यंत आपल्या हातात हे सगळं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या, अन्यथा नंतर कदापि तीर्थयात्रा संभवत नाही. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वही तपाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको.
तीर्थयात्रा कधीच चुकवायची नाही. तीर्थयात्रेला जा म्हणजे जा असा आग्रह संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला धरलेला बघायला मिळतो. काय मिळतं तीर्थयात्रा करून? कशा करता करायची तीर्थयात्रा? काय मिळणार आहे आम्हाला तीर्थयात्रा करून? तर तीर्थयात्रेच्या माध्यमातून आम्हाला पुण्य संपादन करायचं असतं. काय मिळणार आहे तीर्थयात्रा करून? तर तीर्थयात्रा करून आम्ही केलेल्या पापांचं क्षालन करण्याकरता आम्हाला काय करायची असते? तीर्थयात्रा. दोन गोष्टी आहेत. एक तर पापाचं क्षालन तीर्थयात्रेने होतं आणि नुसतं पापाचं क्षालन होत नाही, तर आम्हाला त्याच्या दुप्पट किंवा त्याच्याच माध्यमातून आम्हाला काय प्राप्त होत असतं? पुण्य संपादन करायचं असतं, पुण्य मिळवायचं असतं. आणि म्हणून या निमित्तानं आम्हाला तीर्थयात्रा करायची असते. ऐका बारीक, तीर्थयात्रा का करायला सांगितली संत महात्म्यांनी? खरं तर संत महात्म्यांनी नामसाधनेशिवाय इतर दुसरं कोणतं श्रेष्ठ साधन सांगितलं नाही. पण तरी देखील तेच ज्ञानोबार आहे. बघा ना, सुरुवातीला ज्ञानोबार आहे म्हणाले, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तर तीर्थ. किती तीर्थयात्रा करा, पण नामस्मरण तुमच्याकडे नसेल, तुमची तीर्थयात्रेची किंमत शून्य आहे. पण हेच ज्ञानोबार म्हणजे तीर्थयात्रेला गौणत्व देऊन ज्ञानोबार आहे नाम साधनेला श्रेष्ठत्व देतात. पण हेच ज्ञानोबानंतर शेवटच्या अभंगामध्ये म्हणतात, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. का बरं? ज्ञानोबारांना माहिती होतं की पुण्य संपादन करण्याकरता या लोकांना समाधी लावता येणार नाही, या लोकांना योग साधना जमणार नाही, या लोकांना कर्म साधना जमणार नाही, या लोकांना बाकीचे साधनं जमणार नाहीत. आणि म्हणून किमान या माध्यमातून का होईना त्यांच्याकडे पुण्याची प्राप्ती होईल. आणि म्हणून साधू संत महात्म्यांनी सहज सोपा सुलभ सगळ्यांना जमेल असा हा तीर्थयात्रेचा मार्ग तुम्हा आम्हाला साधू संत महात्म्यांनी काय करून दिला आणि घालून दिला. आणि हाच सारासार विचार करून गंगा भागीरथी अर्थात सत्यभामा दत्तात्रय कासार या आईंनी, कुठे ते आई? हां, रामकृष्ण रे, असू दे बसा. तेव्हा सत्यभामा आईंनी हा सगळा सारासार विचार करून आणि चारधाम यात्रा अत्यंत सुंदर पद्धतीनं यशस्वीरित्या या ठिकाणी काय केली? ती पूर्ण करून आणि त्या घरी परतल्या. आणि या निमित्तानं गंगेचं पूजन अर्थात माऊंद्याचा कार्यक्रम. खरं तर माऊंदे या शब्दाचा अर्थ आहे मावद. माझ्या संसारिका करता सर्वसामान्य करता ज्ञानोबारांनी आयुष्याच्या सरते शेवटी लिहिलेला ग्रंथ अर्थात ज्ञानोबारांची जी काही वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये सगळ्यात शेवट ज्ञानोबारांनी जो ग्रंथ तयार केला आणि जो केवळ तुमच्या माझ्या संसारिका करता सर्वसामान्यांना देखील भगवान परमात्म्याची ओढ लागावी, नाही त्यांनाही भगवान परमात्म्यापर्यंत जाता यावं याकरता अत्यंत सोपा साधा सरळ 27 अभंगाचा ग्रंथ अर्थात हरिपाठ नावाचा ग्रंथ ज्ञानोबारांनी निर्माण केला. आणि त्या ग्रंथाच्या पहिल्याच अभंगामध्ये पहिल्याच चरणात ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतायत. काय बोलतायत ज्ञानोबाराय? देवाची येद्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. सरळ अर्थ असा आहे, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहिल्यानंतर त्याला चारही मुक्त्या मिळतात असं ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. पण खरंच देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर क्षणभर उभं राहिल्यानंतर त्याला चारही मुक्त्या मिळतात का? त्या कशा मिळतात? मला सविस्तर आपल्याला एवढ्या एका चरणाचा भाव आपल्या समोर मांडायचा आहे आणि सेवा मला थांबवायची. ऐका बारीक. पहिला शब्द वापरला ज्ञानोबारांनी देव, देवाची ये. तर तो नक्की कोणता देव ज्ञानोबारांना अपेक्षित आहे? तो देव मला पटवून द्यायचा. नंतर देवाची द्वारी अर्थात द्वार म्हणजे दार. नक्की दार कोणतं दार ज्ञानोबारांना अपेक्षित आहे? ते देवाचं दार कोणतं आहे मला ते दार आपल्याला पटवून द्यायचंय. नंबर 3 देवाची द्वारी उभा म्हणजे काय मला ते आपल्याला पटवून द्यायचंय. देवाची द्वारी उभा क्षणभरी नक्की क्षणभर म्हणजे काय ज्ञानोबारांना काय अपेक्षित आहे ते क्षणभर मला पटवून द्यायचंय. आणि मग कोणत्या 4 मुक्त्या मिळतात या दृष्टीनं मला या अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवायचा आहे. नंबर 1 ज्ञानोबाराय म्हणाले देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहिल्यानंतर आपल्याला 4ही मुक्त्या मिळतील. कोणत्या देवाच्या दारामध्ये? देव 2 प्रकारचा आहे. म्हणजे शास्त्रानं देवाचे 2 प्रकार मानले. एक निर्गुण देव आणि दुसरा सगुण देव. निर्गुण देव म्हणजे काय आणि सगुण देव म्हणजे काय पटवून देतो. ऐका. निर्गुण देव त्याला म्हणतात ज्याला रंग नाही, रूप नाही, कसलं तर त्याला नाव नाही, काही नाही, जो या डोळ्यांनी दिसत नाही त्याला काय म्हणतात? निर्गुण. आत्मा दिसतो का? आत्मा दिसतो आपल्याला. भगवान परमात्मा प्रत्येकाच्या शरीरामध्ये निर्गुण रूपानं स्थित आहे.
निर्गुण रूपानं स्थित आहे. आणि म्हणून निर्गुण भगवान परमात्मा याचा अर्थ असा आहे, निर्गुण देव त्याला म्हणतात जो आकाराला येत नाही, ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, जो निर्गुण आहे, ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाव नाही, त्याला म्हणतात निर्गुण देव. आणि दुसरा देव सगुण देव. सगुण देव म्हणजे हा पांडुरंग परमात्मा. सगुण साकाराला आला भगवान परमात्मा. त्या कौसल्य आणि दशरथाच्या पोटी रामाच्या अवतारानं भगवान परमात्मा सगुण साकार झाला. त्या वसुदेव देवकी आणि देवकीच्या पोटी कृष्ण रूपाने भगवान परमात्मा साकार झाला. त्याला नाव आहे कृष्ण, त्याला आकार आहे, त्याला रंग आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा भगवान परमात्मा नाव, रंग, रूप हे सगळं शरीर धारण करून जेव्हा भगवान परमात्मा या भूतलावर अवताराला येतो त्याला सगुण देव असं म्हणतात. सगुण देव. मग ज्ञानोबराय कोणत्या देवाच्या दारामध्ये आम्ही उभं राहिलं म्हणजे आम्हाला 4 मुक्त्या मिळतील? सगुण देवाच्या दारामध्ये की मग निर्गुण देवाच्या दारामध्ये? तर त्याचं कारण असं आहे, सगुण देवाच्या दारामध्ये ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे. का बरं? निर्गुणाची उपासना अत्यंत कठीण आहे. तुमच्या माझ्या सारख्याला जमणार नाही. अरे संत महात्म्यांनी, साधू ऋषी मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या करूनही योगी यांच्या ध्यानी ध्याता नातोडसी, इतकी निर्गुणाची उपासना काय आहे? अवघड आहे, कठीण आहे आणि ती आपल्याला जमणार नाही. याकरता ज्ञानोबरांनी तुम्हा आम्हाला सगुणाची उपासना सांगितली. अर्थात साकार असणारा, आकाराला आलेला भगवान परमात्मा, अर्थात त्या देवाच्या दारामध्ये अर्थात सगुण देव ज्ञानोबरांना अपेक्षित आहे. पुढे देवाची द्वारी. दार म्हणजे कोणतं दार? बघा बरं ज्ञानोबरांची भाषा कशी आहे. ज्ञानोबराय देवळाच्या दारी नाही बोलले. काय बोललेत? देवळाच्या दारी नाही बोलले ज्ञानोबराय. काय बोललेत? देवळाची दारी. देवळाची द्वारी उभा क्षण भरी असं बोलले ज्ञानोबराय. ज्ञानोबराय देवळाची द्वारी नाही म्हणाले, देवाची द्वारी. देवाचं दार, देवाचं द्वार. देवळाचं दार वेगळं. ही आपले मंदिर, आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंदिर आहेत. त्याही मंदिराला काय असतंय? दार असतंय. आणि मंदिराचं दार असं जर तुम्ही घेतलं तर मग प्रश्न पडतो, काही तर लोकांचं अख्खं आयुष्यात मंदिरात चाललंय पण त्यांना अजून 4ही मुक्ती मिळली, एकही मुक्ती मिळाली नाही. आणि महाराज म्हणतात की क्षणभर त्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर मुक्ती मिळेल. मग दार म्हणजे काय? तर इथे जो ज्ञानोबरांना दार जो शब्द अपेक्षित आहे ते दार म्हणजे देवाच्या प्राप्तीचं साधन. दार म्हणजे काय? देवाच्या प्राप्तीचं साधन. ज्ञानोबरांची ओवी आहे, एथ सेवा हा दारवंटा. ज्ञानोबराय म्हणतात संतांच्या जवळ जायचं असेल, ईश्वराजवळ पोहोचायचं असेल, संत महात्म्यांची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात त्या दारातून प्रवेश करा. पण कोणतं दार? सेवा. सेवा, सेवा हे दार आहे आणि त्या दारातून तुम्ही संत महात्म्यांजवळ काय करू शकता? प्रवेश करू शकता. तसं इथे जो द्वार शब्द ज्ञानोबरांनी वापरला तो द्वार शब्द म्हणजे देवळाचं दार नाही, देवाचं दार. पण देवाचं दार म्हणजे कोणतं दार? तर देवाच्या प्राप्तीची जी काही साधनं आहेत त्या साधनामध्ये आपण राहणं याला म्हणतात देवाची द्वारी. चला पुढे जाऊयात. देवाची द्वारी अर्थात सगुण देवाच्या प्राप्तीची जी काही साधनं आहेत त्या साधनामध्ये उभा. उभा म्हणजे उभा असलेल्याने घ्यायचं आणि बसलेल्याने नाही घ्यायचं. बसलेल्यानं नाही मिळणार, उभा असलेल्यानंच मिळेल. काही शब्द आहे बरं, वाचार्थ वेगळा आहे आणि त्याच्या पाठी आपण काय करतो? संत वाङ्मय हे केवळ वाचार्थानं बघतो, वाचार्थानं, आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थ कळत नाही आपल्याला, अर्थाचा अनर्थ होऊन जातो. एकदा तर मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यावर सगळे म्हातारे समोर बसलेले, हे टकामका बघणारे चष्मिंगाच्या चष्म्याच्या जाडजाड काचा आणि ते टकामका बघणारे म्हातारे. मी म्हणलं काय बोय ना कीर्तन सांगाव, काय करायचे? उगा आलोय कीर्तन करा, निघून जा आपलं, काय करायचंय? कीर्तन माझं झालं आणि ज्या घरी माझा मुक्काम होता मंडपातून आम्ही त्या घरी जायला निघालो आणि एक 15-20 पोरांचं, तरुण पोरांचं टोळकं दिसलं मला त्या कट्ट्यावर गप्पा मारताना. रावलं नाही मला. मी विचारलं त्यांना, काय रे गावामध्ये इतका सुंदर नामोत्सव चालू आहे, कीर्तन सप्ताह चालू आहे, तुम्ही 11:30-12 वाजले तिथं गप्पा मारत बसलात? अरे हीच वेळ जर कीर्तनात येऊन घालवली असती तर काही पाप लागलं असतं तुम्हाला? का बरं आला नाहीत? असं मी म्हणालो त्या तरुणांना. तिथलं एका तरुणानं धाडस करून मला उत्तर दिलं, महाराज का आला नाहीत म्हणजे? अरे तुमच्याच संतांनी सांगितले म्हणले. म्हणलं काय सांगितले आमच्या संतांनी? हा म्हणला तुमच्याच संतांनी सांगितले तरुणांनी कीर्तनाला येऊ नका. म्हणलं आतापर्यंत एवढा अभ्यास केला भाऊ, आळंदीत राहिलो आम्ही, पण या असं प्रमाण आजपर्यंत आम्हाला कुठं ज्ञानेश्वरीत नाही, गात्यात नाही, हरिपाठात नाही, कुठंच नाही. अरे हो तुमच्याच संतांनी सांगितलंय
मग म्हणलं सांग काय प्रमाण आहे तुझ्याकडं. तेव्हा त्यानं मला प्रमाण दिलं. या रे लहान थोर मधल्यानं कुठं काही सांगितलंय बोलतो आता. अरे काय मधल्यानं कुठं काही सांगितलंय म्हणजे ते का अर्थ, त्याचा अर्थ तसा आहे का. अरे दादा लहान आणि थोर म्हणजे काय. जे कमी अधिकाराचे आहेत त्यांनी सुद्धा या आणि जे उच्च अधिकाराचे आहेत त्यांनी सुद्धा या. सकळांशी येथे आहे अधिकार. त्यामुळं ज्ञानोबारा इथे उभा शब्द वापरतात. उभा म्हणजे उभा असलेल्यांनी घ्या आणि बसलेल्यांनी ते साधन करू नका असा त्याचा अर्थ नाहीये. गुरुवरी पांडुरंग बाबा वैद्य फार एक गोड दृष्टांत सांगायची. कीर्तनाला गेलो म्हणले एकदा आणि ते पूर्वीच्या काळची म्हातारी माणसं उन्हाळ्यात अशी घरात झोपत नसायची, मंदिरात झोपायची. मंदिरात सगळे मंदिरात एकत्र यायची गावातली म्हातारी आणि मग 12-1 वाजेपर्यंत मस्त त्यांच्या गप्पा रंगायच्या आणि गप्पा रंगल्यानंतर मग झोपून घ्यायचे आणि पुन्हा सकाळी उठल्यावर आपापल्या घरी निघून जायचे म्हणले. मग काय नाही म्हणले. एक दिवस सगळे म्हातारी एकत्र जमले आणि सगळे म्हातारी एकत्र जमल्यावर मस्त गप्पा रंगले. एकानं घड्याळ बघितलं म्हणले 12 वाजले म्हणले. किती गप्पा मारता, या पडून फळा म्हणले सगळे, या बरं पडून, या पडून. मग प्रत्येकानं आपापली वळकुटी उचलली. कोणी या कोपऱ्यात कोणी त्या कोपऱ्यात, अशी जिकडे तिकडे प्रत्येक जण गेले. नेमकी एका म्हाताऱ्याला लगविला जायचं होतं म्हणून ते मंदिराच्या बाहेर गेलं. आता पूर्वीच्याकडे लाईट नाही, दिवे नाही, बल्ब नाही, अंधार सगळा. त्याच्यामुळे त्या मंदिराच्या पायरीचा त्याला अंदाजच आला नाही. आणि मग जो पाय पायरीवर पडायला हवा तो पायरीच्या बाहेर पडला गेला आणि धाप दिशी म्हातारा काय झाला, आपटल्याबरोबर डोकं फुटलं, कोपराला लागलं, कमरेला लागलं, गुडघ्याला लागलं, जाम झाला म्हातारा, रक्तबंबाळ झाला. उठताच येत नाही म्हाताऱ्याला, एवढं लागलं त्याला. अंधारात पडलेलं ते. त्या म्हाताऱ्याने विचार केला आता या आतल्या म्हाताऱ्यांना बाहेर बोलावल्याशिवाय आपल्याला इथून उचलणार नाही, तर रात्रभर आपल्याला इथंच कणत राहावं लागेल. म्हणून बाहेर ते आपटलेल्या, त्या पडलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या त्या म्हाताऱ्यानं आतल्या म्हाताऱ्यानं आवाज दिला मंदिरातल्या, रामभाऊ, ए रामभाऊ, अरे रामभाऊ, पडलो रे पडलो. रामभाऊने आतून आवाज दिला, पड पड म्हणले. आता आम्ही एवढ्यातच पडलोय. आता अरे ते काही झोपायला बोलवते का तुला. अरे अरे दादा तो पडलाय, त्याला लागलंय, त्याला उचलायचंय. वाचार्थ वेगळंय. ज्ञानोबा आहे तुम्ही उभा म्हणाला. उभा म्हणजे उभं असलेलं नाही, बसलेलं नाही. तर उभा या शब्दाचा अर्थ ज्ञानोबारांना अपेक्षित आहे तत्पर. तत्पर म्हणजे ऍक्टिव्ह, जो सावध आहे त्याला उभा म्हणतात. ते निवडणूक आली का बघा, निवडणूक, मग ते कार्यकर्ते येतात. मी 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी उभा आहे. उभा आहे म्हणजे काय, 5 वर्ष बसत नाही का ते. सेवेसाठी उभा आहे याचा अर्थ मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपण केव्हाही सांगा मी तुमची सेवा करायला तत्पर आहे, तयार आहे. तसं ज्ञानोबारांना जो इथे उभा शब्द अपेक्षित आहे तो तत्पर. आणि खरंच उभी असणारीच माणसं तत्पर असतात, बसलेली माणसं बेसावध असतात. पटवून देतो मी. आता समजा इथं साप आला, साप मोठा, तर पहिले कोण पळून जाईल, उभी असलेली माणसं का तुम्ही खाली बसलेली. कोण पळून जाईल. उभी असलेली माणसं पहिले पळून जातील, बसलेली माणसं हळूच हात टेकून उठणार. मग कुठं पळायचं मग नंतर ठरवणार. याचा अर्थ असा आहे उभी असलेली माणसं सावध जास्त असतात, बसलेली माणसं सावध नसतात. म्हणून उभा या शब्दाचा अर्थ ज्ञानोबारांना इथे अपेक्षित आहे तत्पर, सावध. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात देवाच्या दारामध्ये, अर्थात देवाच्या प्राप्तीच्या साधनामध्ये तुम्ही तत्पर राहा, तत्पर, असा ज्ञानोबारायांचा अर्थ आहे. बरं पुढे ज्ञानोबाराय म्हणतात क्षणभरी. क्षणभरी बोलतात ज्ञानोबाराय. मग खरं क्षणभर फक्त देवाच्या प्राप्तीच्या साधनात क्षणभर उभं राहिलं आणि मग आम्हाला 4 मुक्त्या मिळणार आहेत का. तर ऐका या क्षणभरीचा 2-3 प्रकारे अर्थ आपल्या समोर आणि ठेवतो. नंबर 1, का ज्ञानोबाराय क्षणभर बोलले असतील, त्याचं कारण असं आहे की हा संसारिकाला भगवान परमात्म्याकडे भक्तीकडे ओढण्याकरता ज्ञानोबारांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांना जर अगोदरच एवढं सांगितलं तर हे संसारिक काही इकडे येणार नाहीत. हा ज्ञानोबारायांचा आणि ज्ञानोबारायांची ही बुद्धी आहे. ऐका बारीक. समजा ज्ञानोबाराय बोलले असते देवाची द्वारी उभा 50 वर्ष तेने मुक्तीचारी साधी येल्या, आला असतं कोणी इकडे. नको नको, ते देवही नको त्या मुक्त्याही नको, राहू दे आमचं चाललंय गहू कांदे सगळं आमचं चाललंय, आमचं बरं आहे, कोणीच इकडं आलं नसतं. पटवून देतो मी. ऐका. एका बाईला, एका मावशीला शेजारच्या गावामध्ये जेवणाचं आमंत्रण होतं. 4-5 वर्षाचं पोरग आहे आणि त्या पोराला घेऊन ती निघाली आहे. पायी निघाली, गाडी नाही काही नाही.
4-5 किलोमीटरचा रस्ता आहे, पायी पायी निघाली. 2 किलोमीटर चालली त्या पोराला घेऊन. पोरगा हाताला आहे, तेही पायी चालतंय आणि ही सुद्धा त्याची आई सुद्धा पायी चालते. आणि मग 2 किलोमीटर चालल्यानंतर त्या पोरानं आईला विचारलं, आई किती लांब आहे अजून, किती लांब आहे असा प्रश्न विचारल्याबरोबर आईच्या लक्षात आलं पोरगा आकारावर आलेला आहे, अर्थात पोरगं दमलेलं आहे. मग त्या आईनं काय केलं, जर आता याला सांगितलं का तेवढ्या लांब आहे तर हे ऐकणार नाही, याला मला काय करावं लागेल, कडेवर घ्यावं लागेल. आणि एवढं 3 किलोमीटर अजून चालायचंय, कडेवर घेऊन एवढं मोठं पोरगं चालणं शक्य नाही. अरे हे काय इथं, हे म्हणले हे आलं आता इथं, हे इथं जायचंय म्हणले, हे इथं जायचंय असं म्हणल्याबरोबर ते पोरगं तुरु 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 त्या आईसोबत चालायला लागलं. बराच वेळ चालून गेला तरी अजून ठिकाणी येत नाही. आई काय ग, किती लांब आहे अजून, कुठं गेला तुझं? अरे हे झाड आहे ते बघ, ते मोठं झाड आहे ना, बस ते झाड आहे, आता ते झाड आलं का, आलं घर. पुन्हा त्या झाडाच्या आशेनं पोरगं तुरु 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 पुढे पुढे चालतंय. ते झाडही निघून जाते तरी आई थांबायला तयार नाही. पुन्हा पोरानं विचारलं, आई अगं कुठं आहे घर? अरे ते बघ ते घर दिसतंय, बस तेच घर. आता असं करत 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 आईनं शेवटपर्यंत त्याला चालत नेलं पण कडेवर घेतलं नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा पोरानं पहिला प्रश्न विचारला आई किती लांब आहे, जर तेव्हा आईनं सांगितलं असं अजून 3 किलोमीटर चालायचंय, निम्म सुद्धा चाललो नाही अजून, पोरगं चाललं असतं पुढे? अजिबात नाही. पोरगं म्हणलं असतं आई मला कडेवर घे, आणि मग तेवढं ओझं कडेवर घेऊन तिला काय करावं लागलं असतं, जसं त्याला इथं आलंय, आत्ता येणार आहे असं करत 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 त्याला त्याच्या ध्येयापर्यंत तिनं त्या ठिकाणी चालतच नेलं. सेम ज्ञानोबारायांना असं करायचंय. ज्ञानोबाराय म्हणले जर एकदमच यानं एवढं मोठं सांगितलं, एवढी तपश्चर्या करावी लागेल, मग 4 मुक्त्या मिळतील, कोणी येणार नाही इकडं. म्हणून ज्ञानोबारांनी क्षणभरी शब्द वापरला. पण ऐका अजून पुढे, का ज्ञानोबारांनी क्षणभर शब्द वापरला, त्याचं दुसरं कारण असं आहे की अनंत कालाच्या दृष्टीनं आपण जर बघितलं तर तुमचं आमचं 100 वर्ष काय आहे, क्षणभर आहे. काही नाही, त्या फार मोठं काही आयुष्य आपल्याला लाभलेलं नाही, क्षणभरच आपलं आयुष्य आहे. अजून पुढे बोलतो, खरं तर समग्र आपल्या आयुष्याचा विचार केला तर भजनासाठी काहीच शिल्लक नाहीये. ऐका, बालपणाला किती वर्ष द्याल तुम्ही? बालपणासाठी किती वर्ष? 5 वर्ष, काय हरकत नाही, बालपण 5 वर्ष. बरं, शिक्षणाकरता किती वर्ष द्याल तुम्ही? शिक्षण 16. बरं, काय हरकत नाही, 16 वर्ष देऊ आपण शिक्षणाकरता. 5 आणि 16 किती झाले? 21. आता तर होतच नाही 21 वर्षामध्ये शिक्षण. फार 30-30चे ठोंबे झाले तरी त्यांचं शिक्षण होत नाही अजून. आले तसेच राहिला, ते काय खरं नाही आता त्यांचं. संन्याशांची संख्या फार वाढणार आता, भयानक वाढणार आता. आता मला मठ बांधायला लागतील 2-4 आणि तिथं लिहायला गेली इथे संन्याशांना ॲडमिशन दिलं जाईल असं मला आता बोर्ड लावायला लागेल. ऐका बारीक, चला या दादांचं म्हणणं आहे 16 वर्ष शिक्षणाला दिले, 16 वर्ष 21. आणि मग संसाराला किती वर्ष द्याल तुम्ही? किती? 20 वर्ष संसाराला. 20 मध्ये तर काहीच होत नाही हो, पोरांची लग्नही होणार नाही. होतील? नाही होणार 20 मध्ये. किती द्याल तुम्ही? त्या ताईंचं म्हणणं 35 आहे, काय हरकत नाही, 35 घेतो मी. 21 आणि 35 किती झाले? गणिताच्या तासाला झोपा काढल्यात तुम्ही, असू दे, काय हरकत नाही, मीच उत्तर देतो. 21 आणि 35 किती झाले? 56. किती झाले? 56 झाले. बरं, काय हरकत नाही, 56. म्हातारपणासाठी किती द्याल तुम्ही? म्हातारपणासाठी अंदाजे आकडा सांगा काहीतरी. म्हातारपणासाठी किती द्याल? किती? 25. किती? 25. बरं, काय हरकत नाही, 25 घेऊ आपण. मग 56 आणि 25 झाले किती? मला वाटतं 81 झाले, बरोबर ना? अरे 70व्या 60व्याच वर्षी माणसं निघून चालले ना, काय 81चा हिशोब मांडता तुम्ही? आणि म्हणून संत महात्म्यांना प्रमाण लिहावं लागलं. बरं, काय भजनासी उरले ते पाहेगा. या समग्र आयुष्याचा जर आम्ही विचार केला, आम्ही बालपण, तरुणपण, म्हातारपण, शिक्षण, संसार, त्याच्यात पुन्हा रोग, आधी व्याधी, या सगळ्याचा विचार केला तर खरंच आम्हाला भजनाकरता क्षणभरच आयुष्य शिल्लक आहे हो. आणि म्हणून माझे ज्ञानोबाराय क्षणभरी शब्द वापरतात. शेवटचं म्हणतो, ऐका बारीक, का ज्ञानोबाराय क्षणभरी शब्द बोलले असतील तर त्याचं कारण असं आहे
अरे दादांनो, येणारा पुढचा क्षण तुमच्या हातात नाहीच. येणारा पुढचा क्षण आपल्या हातात नाही. फक्त कोणता क्षण आमच्या हातात आहे? चालू क्षण आमच्या हातात आहे. येणारा पुढचा क्षण आपल्या हातात नाही. मी कीर्तन करून घरी पोचेल की नाही सांगता येत नाही. घरी पोचेल की नाही सांगता येत नाही. चालू क्षण माझ्या हातात आहे, येणारा पुढचा क्षण माझ्या हातात नाही. म्हणजे ज्ञानोबांनी विचार केला असावा, जो येणारा पुढचा क्षण आपल्या हातातच नाही त्याच्याबद्दल कशाला उगाच बोलून घ्यायचं आणि कशाला चर्चा करायची. जो चालू क्षण तुमच्या हातात आहे त्या क्षणाला तुम्ही ईश्वर प्राप्तीच्या साधनात राहा. त्याचा परिणाम तेने मुक्तीचारी. भगवान त्या निमित्तानं चारही मुक्त्या तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. कोणत्या चार मुक्त्या? ऐका बारीक. पहिली मुक्ती आहे सलोकता, दुसरी मुक्ती आहे समीपता, तिसरी मुक्ती आहे स्वरूपता आणि चौथी मुक्ती आहे सायुज्यता. ज्ञानोबा म्हणतात या चारही मुक्त्या तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे, कळलं ज्ञानोबा आम्हाला. देवाच्या दाराच्या साधनामध्ये, देवाच्या प्राप्तीच्या साधनामध्ये आम्ही तत्पर राहणं याला म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी. पण नक्की त्या देवाच्या प्राप्तीचं साधन काय आहे? अभंगाचं दुसरं चरण. हरि हरीच्या प्राप्तीचं साधन नक्की कोणतं आहे? ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे त्या हरीच्या प्राप्तीचं साधन अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा म्हणतात हरी मुखानं हरी म्हणा, नामस्मरण करा. बस त्याचं ते जर नामस्मरण केलं तर पुण्य इतकं होईल, इतकं अगणित पुण्य प्राप्त होईल, ते मोजमाप करता येणार नाही, गणना करता येणार नाही. आणि 2 वेळा बोलले बरोबर ज्ञानोबा आहे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. एखादी गोष्ट 2 वेळा का सांगावी लागते? तर व्यवहार असं सांगतो, शास्त्र असं सांगतंय की जी गोष्ट तुमच्या गरजेची आहे, जी अत्यावश्यक आहे, ती 2 वेळा सांगावी लागते. परीक्षेला जेव्हा पोरग जाते बघा 10वीच्या, हॉल तिकीट घेतलंस का बरोबर? अरे हॉल तिकीट घेतलं का बरोबर? याचा अर्थ ते अत्यंत महत्वाचं आहे. जर हॉल तिकीट सोबत नसेल तर परीक्षेत तुला काय करता येणार नाही, वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. हे जसं जी गोष्ट गरजेची आहे, महत्वाची आहे, ती पुन्हा पुन्हा जसं एखादी व्यक्ती आपल्याला सांगते, सेम नामस्मरण हे तुमच्या माझ्या जीवनाला गरजेचं आहे, ते अत्यावश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा 2दा त्याचा द्विरुक्ती करतात.
हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. दोनदा नाही संत महात्म्याने पाया पडून सांगितलं, पाया पडून, की तुम्ही पाया पडून सांगतो रे दादांनो देवाचं नामस्मरण करा. तरी लोक काय करत नाही, देवाचं नामस्मरण घेत नाही. मी हे घरच्यांचं नाही बोलत, इथं बसलेल्यांचं बोलतोय. इथं कीर्तनात बसलेले लोक देवाचं नामस्मरण घेत नाही. संजय महाराज खोटं वाटतंय तुम्हाला? बघा तुम्ही, विठाल विठाल बघा तुम्ही. त्यांनी ठरवलंय माधव महाराज तुला आणलंय, गपचूप कीर्तन कर, पाकिट घेऊन तू निघून जा, आम्हाला काही त्रास देऊ आम्हाला काही त्रास देऊ नको. पण ऐका, खरंच काय समाजाचं दुर्दैव काय आहे बघा, लोकांचं दुर्दैव काय. बाकीची पाहिजे तेवढी वायफळ बडबड या तोंडानं करता येते, पाहिजे तेवढी करतो. 4 बाया जर एकत्र बसल्या ना, अरे 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 क्या गावाचं कुटाणं तिथं निघतंय बघा, क्या गावाचं कुटाण निघतंय. पण देवाचं नाव घेतलं का तुकोबाराय बोलतात, काय रे तुझी दातकीळ बसते. मी नाही बोलत बरं, हे मी नाही बोलत. कोण बोलताय? ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात, नामाविन मुख सर्पाचे ते, ज्या मुखामध्ये नामस्मरण येत नाही, ज्ञानोबाराय बोलतात ते तोंड नाही, ते सापाचं बीळ आहे. मी नाही बोलत, संत महात्मे बोलतात. बाकीची पाहिजे तेवढी वायफळ बडबड करतो. मी म्हणतो बाकीची वायफळ बडबड करण्याकरता देवाचं नाव घ्या. घेत नाही तो लोक, घेत नाहीत. ऐका बारीक, मी एकदा कीर्तनाला गेलो आणि मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन व्हायचं. समोर अशा महिला बसलेल्या आणि मी एक बाई काय करायची, टाळी वाजवायची पण विठ्ठल भजन म्हणत नसायची. माझ्या लक्षात आलं, ही बाई टाळी वाजवते विठ्ठल का बरं म्हणत नाही. माझं लक्ष गेलं, मी त्या ताईला सांगितलं, ताई म्हणा म्हणा म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा म्हणा. त्या बाईनं मला हात जोडले आणि म्हणले, महाराज मला म्हणता येणार नाही. म्हणता येणार नाही? का बरं म्हणता येणार नाही तुला? म्हणले माझ्या नवऱ्याचं नाव आहे आणि मग त्याच्यामुळे मला काय करता येणार नाही. आता नवऱ्याचं नाव विठ्ठल असलं म्हणून काय कीर्तनात देवाचं नाव घ्यायचं नाही? घेत नाहीत लोक. एक मारवाड्याची बाई अशी समोर बसलेली आणि माझं भजन सुरू झालं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ती काय करायची, टाळी वाजवायची, सगळं भजन म्हणायची, पण मधला देवकी नंदन शब्द गाळून टाकायची. तिनं आपलं सुरू करायचं, गोपाला गोपाला गोपाला, मधला देवकीनंदन शब्द गाळून टाकायची. माझं लक्ष गेलं, मी असं इमॅजिन केलं की अरे हे तिला तो शब्दच नीट कळलेला नाही की काय. आणि म्हणून मी त्या ताईला सांगितलं, ताई देवकीनंदन देवकीनंदन, हा म्हणा 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 देवकीनंदन. हात जोडले तिने मला सांगितलं, महाराज मला म्हणता येणार नाही. आजपर्यंत आमच्या नवऱ्याचं नाव कोणी एकेरी घेतलं नाही. माझ्या नवऱ्याचं ते नाव आहे, मला म्हणता येणार नाही. फार समजवलं बुवा त्या बाईला मी, अगं बाई नवरा घरी, इथं कीर्तन आहे, कीर्तनात देवाचं नाव घ्यायचंय. बरं देवाचं नाव तुझ्या नवऱ्याला ठेवलंय, तुझ्या नवऱ्याचं नाव देवाला ठेवलेलं नाहीये. ऐकायलाच तयार नाही बाई, ऐकायलाच तयार नाही. राग आला मला आणि त्या रागाच्या भरात मी बोललो, म्हणायचं नसेल तर उठून जा बरं, उठून जा. उठून जा बोलल्याबरोबर त्या बाईची पंचायत झाली. काय करावं काय करावं, एवढ्या माणसात उठून जावं तर लोक म्हणतील काही बाई हिला देवाचं नाव घेता येत नाही आणि खुशाला उठून चालली. बरं बसावं आणि म्हणावं. आजपर्यंत नवऱ्याचं नाव एकेरी घेतलं नाही, काय करू काय करू. पुन्हा हात जोडले, मला म्हणाले, महाराज नाही घेतलं तर नाही जमणार, अजिबात जमणार नाही, म्हणावंच लागेल. म्हणावंच लागेल असं म्हटल्याबरोबर त्या बाईनं ऍडजस्टमेंट केली. तिनं काय ऍडजस्टमेंट केली ऐका. तिने आपलं सुरू केलं मग ते भजन, गोपाला गोपाला पिंट्याचे पप्पा गोपाला. मग मला असं म्हणायचंय, अगं ताई पिंट्याचे पप्पाही बोलायचं होतं आणि देवकीनंदनही काय करायचं होतं, म्हणायचंच होतं. देवकीनंदन म्हणा की, मुखात आपल्या देवाच्या नामस्मरण येत नाही. पण ज्ञानोबाराय बोलले, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या, अगणित असं पुण्य प्राप्त होईल, अगणित असं पुण्य प्राप्त होईल. लोक म्हणली, महाराज अहो संसारी का होता, मी कसं शक्य. ज्ञानोबाराय म्हणाले, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. अरे असाल संसारात काही फरक पडत नाही. उलट कोणत्या साधू संतांनी संत वाङ्मयामध्ये संसार सोडा असं एक सुद्धा प्रमाण नाही. हा संसारात बंधन तोडा असं प्रमाण जरूर आहे. संसार बंधन तोडा वेगी, पण संसार सोडा असं संतमान नाही. नाही, मुळात संसार वाईट नाहीच आहे. संसार वाईट नाही, आपली करण्याची पद्धत चुकीची आहे.
त्यामुळे आपल्याला संसार तसा त्रासाचा वाटतोय. संसार वाईट नाही, संसार चांगलाच आहे, आपली करण्याची पद्धत चुकते. बस 1 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, सेवा संपली माझी, ऐका बारीक. एक माणूस बाजाराला गेला, बाजाराला रविवारच्या बाजार होता, बाजाराला गेला, प्रचंड सगळं भाजीपाला किराणा वगैरे काय असेल सगळं बाजार घेतला. सामान जास्त आहे म्हणून स्पेशल एक रिक्षा केली त्याने, एकट्याला सगळं सामान टाकलं रिक्षामध्ये. आणि पुन्हा लक्षात आलं पोरांना काही खाऊ घेतलं नाही. आपण गेला बाजारात आणि विचार केलाय मिठाई वगैरे हे रोजच नेतो आपण, आंब्याची सीझन आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबे घेऊन जाऊ आपण. 500 रुपये डझनचे 1 डझन आंबे घेतले, 1 डझन रस भरीत पिवळे धम्मक असे टपोरे आंबे. बसला रिक्षामध्ये, सांगितलं त्या रिक्षावाल्याला, ए बाबा चल म्हणले आता जायचंय आपल्याला. निघाला रिक्षावाला. 1 किलोमीटर रिक्षा पुढे गेली असेल, 1 किलोमीटर. आणि त्या गृहस्थाच्या लक्षात आलं एवढे 500 रुपये डझनचे इतके गोड रस भरीत आंबे आहेत, हे जर घरी गेलो आणि पोरांच्या हाताला जर लागले तर यातला एकही आंबा मला चाखायला सुद्धा मिळणार. मग काय करू? काय नाही म्हणले, एक आपल्या वाट्याचा इथंच गपचूप खाऊन घेऊ. पण गपचूप खायला पाहिजे म्हणले. या रिक्षावाल्याला कळता कामा नाही. का कळता कामा नाही? अरे द्यायला लागेल ना त्याला, एक त्यानं बघितल्यावर कंजूस होतं ते. मग काय केलं त्याने? होता तसा अख्खाच आंबा तोंडामध्ये टाकला आणि आतल्या ते काय करायला लागला, रस गिळायला लागला. गिळता 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 एवढं ते कंजूस असल्यामुळे लवकर टाकायलाच तयार नाही. ते बाठा काय म्हणतात त्याला, कोय ती कोय लवकर बाहेर टाकलं. ते रस गिळता 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 ती कोयच त्याच्या घशामध्ये जाऊन अडकली. कोय घशामध्ये अडकली, श्वास कोंडला, हातपाय झाडायला लागला. रिक्षा ड्रायव्हरच्या लक्षात नाही, आवाज कसला येतोय, काय झालंय मागे. रिक्षा साईडला घेतली, रोडच्या खाली उतरवली. उतरून बघितलं, अरे तर पडतंय, अरे काय झालंय काय तुला, काय तर पडतो. पण ते घशात त्याच्या ते कोय असल्यामुळे त्याला काय करता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. मग हुशार होता ते, त्यानं त्या आंब्याच्या पिशवीला बोट लावलं आणि घशाला बोट लावलं. म्हणजे काय सांगायचंय त्याला, ते आंबा घशात अडकलाय. रिक्षावालाही हुशार होता, कळलं त्याला, बाहेर आहे म्हणला. रिक्षावाल्याने त्याला बाहेर काढलं, खाली वाकवलं त्याला आणि मानेवर एक 7-8 बुक्क्या मारल्या. म्हणजे आंबा पडावा म्हणून 2च मारल्या, पण मला टाकून खोताता म्हणून 4-5 जास्त मारल्या त्याने. 7-8 बुक्क्या मारल्या, तुम्हाला सांगतो. 7-8 बुक्क्या मारल्या बरोबर ती कोय लगेच काय पडली, बाहेर पडली. आता कोय बाहेर पडल्यामुळे घसा काय झाला त्याचा, मोकळा झाला. आता बोलायला लागला. त्या रिक्षा ड्रायव्हरला ते सांगायला लागलं, ते आंबे फेकून दे पहिले, माझ्या नजरेसमोरून बाजूला करते आंबे. अरे वाईट आहेत ते आंबे, जीव घेतला असता त्या आंब्यानं माझा. फेकून दे पहिले आंबे, फेकून दे, वाईट आहेत ते आंबे. संपलं माझं उदाहरण. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आंबे वाईट आहेत? आंबे वाईट आहेत? अरे दादा, आंबे वाईट नाही आहेत, आंबे चांगलेच आहेत. तुझी खाण्याची पद्धत चुकीची आहे. सेम, संसार वाईट नाहीये, संसार चांगलाच आहे, आमची करण्याची पद्धत चुकीची. मग कशा पद्धतीनं संसार केला पाहिजे? संत महात्मे म्हणाले, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करत असताना देवाचं नाव घ्या, बस उत्तमरित्या तुमचा संसार होईल, परमार्थ देखील उच्च कोटीला पोहोचेल. ज्ञानोबा आहे, अहो संसारात राहून कुठं परमार्थ करता एखादा पुरावा, ज्ञानोबा आहे तो पुरावा शेवटच्या चरणात. ज्ञानदेव
हरी जय जय हरी जय जेवढो पार कुमाई आज जेवढो पार कुमाई जेवढो पार कुमाई हरी जय जय जेवढो पार कुमाई आज जेवढो पार कुमाई जेवढो पार कुमाई जेवढो पार यथामती यथा अवकाशभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चांगला असेल ते माझ्या गुरुवर्यांचे, साधू संतांचे, जोग महाराजांचे. जर एखादा इकडे वाकडा तिकडे कुठे शब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत कराल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. सगळ्या गुणीजनांनी मला उत्तम साथ दिली, मनापासून सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर घसा बसलेला आहे, त्याच्यामुळं कदाचित स्वर लागेल, आणि तसंही माझा आणि स्वराचा 36चा आकडा आहे बघा. पण तरी तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. नाही तर गोरख महाराज काही काही ठिकाणी लोक सहकार्य करत नाहीत. एकदा कीर्तनला गेलो मी आणि एक टाळकरी टाळ चुकला भाऊ, त्याला मी फक्त बोललो भाऊ, अरे टाळ नीट वाजव बोलले, त्याला राग आला. ते माझ्या चालू कीर्तनात माझ्या जवळ आला ते, आणि त्याच्या गळ्यातला टाळ काढला आणि माझ्या हातात दिला आणि मला म्हणलं, हे तू कीर्तन आणि तू टाळकर म्हणला. चाललो मी घरी, गेला निघून घरी. ते मी विचार केला, जाऊ दे मरते, गेला तर गेला एक टाळकरी, काय फरक पडतंय, 50 टाळकरीत गेला तर गेला एक घरी. आणि मग 9 ते 11 रात्री माझं कीर्तन वगैरे सगळं झालं. तिथंच खाली बसलो मी. ते कोणी माईक घेतला, आभार वगैरे सगळे मानून झाले. आणि मग ती सप्ताह कमिटी माझ्याजवळ आली आणि मला म्हणली, महाराज कशाला बोलली तुम्ही त्या टाळकऱ्याला? अरे कशाला बोललो म्हणजे, ते टाळ चुकला, त्याला बोललो फक्त बोल टाळ नीट वाजव म्हणून. अरे पण राग आला ना म्हणले, ते घरी गेला निघून. हा म्हणलं गेला तर गेला घरी, काय फरक पडला, झालं ना आपलं कीर्तन, हा ते गेला तर गेला घरी निघून. अरे तसं नाही म्हणले, गेला तर गेला घरी निघून, तसं नाही म्हणले. पण ते तुमचं कीर्तनाचं पाकिट त्याच्याकडे होतं ना म्हणले, त्याचं काय करायचं आता. मी म्हणलं, बाबा चला ते दाखवा मला कुठं घर आहे त्याचं. नाही म्हणलेलं राम मळ्यात. अरे मळ्यात असं का कुठं आता जायला लागेल त्याच्या घरी, काय करायचं आता. पण इथली सगळी गुणजन मंडळी सगळी चांगली आहेत. सगळ्यांनी मला छान सहकार्य केलं, मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. खूप बारकी पोरं इथं मध्ये खेळत होती बघा. खरं तरी पोरं बघितलं ना डोकं उठतंय माझं. का डोकं उठतंय ते, दिवसभर ती शाळेत पोरच माझ्या समोर, आणि पुन्हा ती कीर्तनाला समोर पोरं आली का ती फार डोकं उठतंय. बरं ती शांत बसत नाही, ती डिस्टर्ब करतात सारखी, इकडून पळ तिकडून पळ. आमचे गुरुजी तर कायम आम्हाला सांगायचे, सगळ्यांच्या नादी लागू, त्या पोरांच्या नादी लागू नका म्हणले. काही बोलतात, कशी उत्तर देतात, डिस्टर्ब करतात ती फार. एकदा मला माझ्या शाळेमध्ये अनुभव आला. अंजलीताई, शीतलताई, मला माझ्या शाळेमध्ये अनुभव आला. एका पोराला मी बोलवलं, इकडे. म्हणले काय सर, डबा आणलाय? हो सर आणलाय ना. उघडून दाखव. त्यानं डबा काढला, माझ्या हातात दिला. मी तो डबा उघडला आणि त्याच्यात पुरणपोळी होती. मला आवडते पुरणपोळी म्हणून मी त्याला म्हणलं, खाऊ का तुझा डबा? खा ना सर, खा बिंदास. पण म्हणलं काय रे, तुझ्या घरीच गेल्यावर तुझ्या आईनं जर विचारलं, भाऊ कोणी डबा खाल्ला तर मग काय सांगशील? काय काळजी करू नका सर, खा तुम्ही बिंदास, तुम्हाला पुरणपोळी आवडते ना, बिंदास खा तुम्ही डबा. आणि विचारलंच घरी गेल्यावर माझ्या आईनं कोणी डबा खाल्ला तर सांगेल मी कुत्र्यांनी खाल्ला म्हणून. आता मला बोलला ते. पण इथल्या पोरांनी फारसा काही मला त्रास दिला नाही. सगळ्यांचे मनापासून आभार. गंगा भागीरथी अर्थात आमच्या सत्यभामा आई, सत्यभामा दत्तात्रय कासार 4 धामाची यात्रा करून प्रत्येक देवाच्या दारामध्ये जाऊन ते आज या ठिकाणी, आणि परत आल्यानंतर या गंगा पूजनाचा कार्यक्रम व्हावा. गंगा आपल्या घरी आली, तिचं सन्मानानं स्वागत व्हावं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या निमित्तानं त्या गंगेचं स्वागत करण्याकरता म्हणा, त्या केलेल्या कृत्याचं पुण्य संपादन करण्याकरता म्हणा, आणि हा गंगा पूजनाचा कार्यक्रम त्यानिमित्तानं हे भव्य दिव्य असं सुंदर नियोजन हरिभक्तीपरायण माझे मित्र गुरुबंधू हरिभक्तीपरायण माधवजी महाराज काजळे यांनी सुंदर असं हे नियोजन या निमित्तानं केलं. आणि या नियोजनामध्ये या ठिकाणी आज कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला त्यांनी दिली. मनापासून या ठिकाणी त्यांचे आणि कासार परिवाराचे आभार व्यक्त करतो. खरं तर ही इतकी दिग्गज गुणजन मंडळी एका व्यासपीठावर आणणं इतकं सोपं नाही बरं. पण माधव महाराजांच्या प्रेमस्तवी सगळी मंडळी आज या ठिकाणी. नाहीतर भल्यांना तारखा मिळत नाही. किरण महाराजांच्या बरं भल्यांना तारखा मिळत नाही बरं. अनेक अक्षरशः लोक मागे आहेत त्यांच्या, आम्हाला 1 सप्त्याची तारीख द्या, आम्हाला 1 सप्त्याची तारीख द्या. पण तरी ही अशी दिग्गज मंडळी प्राप्त होत नाही. पण या कार्यक्रमाकरता माधव महाराजांच्या आज्ञेवरनं ही सगळी मंडळी या ठिकाणी येऊन पोहोचली. आणि या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये घडून आला.
सत्यभामा आईनं जशी यात्रा घडली, यात्रा त्यांनी एकट्याने केली, पण आज त्या गंगेचं तीर्थ जेव्हा आपण घेऊ तेव्हा नक्कीच त्या गंगेचं आपल्यालाही काय होणार आहे ते पुण्य. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. त्यामुळे सत्यभामा आई जरी एकट्या तीर्थयात्रा करून आल्या असतील तर ज्या गंगेतलं पाणी त्यांनी ते तीर्थ आणलेलं असेल ते तीर्थ आपण प्राशन केल्यानंतर आपल्यालाही नक्कीच त्या पुण्याचा साठा प्राप्त होणार आहे. या निमित्तानं आजचं हे गंगापूजन आहे. असो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सत्यभामा आईना अजून चांगलं भरपूर निरोगी आयुष्य मिळू दे आणि अजून अख्खा भारत त्यांच्याकडनं फिरून होऊ दे आणि पुन्हा पुन्हा हे माऊंद्याचा कार्यक्रम असू दे आणि पुन्हा पुन्हा मला नाही म्हणजे असं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी काय होऊ दे, या निमित्तानं संपन्न होऊ दे. तेव्हा पुन्हा एकदा आईनाही त्यांच्या भावी आयुष्याकरता, निरोगी आयुष्याकरता, सुखाच्या आयुष्याकरता आणि ईश्वर चिंतनाच्या आयुष्याकरता सत्यभामा आईना मनापासून धन्यवाद देतो. विशेष म्हणजे त्यांची जी तीनही मुलं आहेत त्यांना धन्यवाद देतो की आपली आई तीर्थयात्रा करून आलेली आहे, तिचा हा उत्सव आपल्याला करता आला पाहिजे आणि या निमित्तानं तीनही मुलांनी मिळून हा सुंदर असा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न करतायत. किंवा बऱ्याचदा म्हाताऱ्या लोकांना घरची मुलं पाठवत नाही, आता हे बाई घरात बस, उगा तिकडं काही डोक्याला ताप व्हायचा, जाऊ नको तू, पण तरी देखील तीनही मुलांनी तीनही सुनांनी त्यांना परवानगी दिली आणि सुंदर अशा त्या तीर्थयात्रा करून या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्याही चरणारविंदी मनापासून या ठिकाणी दंडवत करतो. सगळ्यांना धन्यवाद देऊन आजची सेवा संपली असं जाहीर करतो. ज्ञानेश्वर Hare